कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FM आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपण अशा एका व्यक्तीशी भेटणार आहोत जो शेतकरी आहे व शेतकऱ्यांसाठी गेली 20 वर्ष अविरतपणे काम करत आहेत. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील किंवा पीक स्पर्धा असतील किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जे काय मार्गदर्शन लागेल हे रवी पाटील देत आले आहेत. ते अंकलखोप येथील आहेत व त्या सोसायटीचे ते संचालक सुद्धा राहिलेले आहेत. सहकारात त्यांचं काम आहे. कशा पद्धतीने ते शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी काम करतायत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय आणि तुमचं कार्य सांगा. नमस्कार. प्रथमतः मी ग्रीन FM ची मुलाखतीसाठी मला बोलवलं त्यासाठी मी प्रथमतः आपले आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. तर माझं नाव रवी अशोक पाटील. माझं शिक्षण BSc झाले. मी अंकलखोप गावचा रहिवासी आहे. मी गेले 20-25 वर्ष झालं मी सामाजिक, सहकार, कृषी या 3 क्षेत्रामध्ये काम करत राहिलेलो आहे. मला महाराष्ट्र शासनाचे 2 पुरस्कार महत्वाचे मिळाले आहेत कृषी क्षेत्रामध्ये. शेतीनिष्ठ पुरस्कार माझा मुख्यमंत्री राज्यपालांच्या हस्ते हा दापोलीला सन्मान झाला. दुसरा मानाचा पुरस्कार कृषी भूषण हाही मला पुरस्कार मिळालेला आहे. नाशिक मध्ये राज्यपाल कोश्यारींच्या हस्तेही माझा सत्कार झालेला आहे. साहेब, मी गेले 20 वर्ष या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आता आपलं सांगली जिल्हा जे कलेक्टर ऑफिस मध्ये जी आत्महत्या समिती आहे, मी एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून गेले 10 वर्ष त्या समितीमध्ये काम करतो. जे शेतकरी कर्जाला कंटाळून किंवा वेगवेगळ्या काय ताण तणावामध्ये त्यांना कर्ज झालं, नापिकीमुळे त्यांचं पीक गेलं, तर अशा लोकांना आम्ही ही समिती 1 लाख रुपये तातडीनं मदत करत असते. ही समिती तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा 2 समिती आहेत. तर असं कोण आत्महत्या जर झाली तर प्रथमतः त्या गावामध्ये तलाठी असतात. त्या तलाठीला कळवलं जातं आणि ते तलाठी तहसीलदारांना रिपोर्ट देतात काय असं ती माहिती. महत्वाचं यामध्ये PM आवश्यक आहे आणि कोणत्या कारणामुळे झाले तर त्याचा तो पंचनामा जे स्थानिक पोलीस स्टेशन हे देऊन रिपोर्टावरती तालुकास्तरीय समिती अहवाल देते कलेक्टर ऑफिसला आणि त्या कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि डेप्युटी कलेक्टर त्यांचे सचिव आहेत. त्यामध्ये SP ऑफिसचे SP त्यात सदस्य आहेत. तुमचे जिल्हा परिषदचे CO किंवा सभापती तेही सभासद आणि मी एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून तिथं काम करतो. तर 1 लाख रुपये आम्ही त्या तातडीची त्या मदत करत असतो हे शेतकरी आत्महत्या बद्दल. आणि दुसरं जे सर्वांना माहित आहे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा. जे शेतकरी त्यांना विजेचा शॉक बसला, मरण पावले, विहिरीत त्यांना अटॅक वगैरे आला, विहिरी म्हणजे पाण्यात बुडले वगैरे किंवा ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंट मध्ये फक्त त्यात 1-2-3 निकष ठेवलेत. जर तुम्ही पूर्ण त्यात मयत झाला तर तुम्हाला 2 लाख रुपये आणि जर तुमचं 1 डोळा किंवा 1 अवयव बाद झाला तर 1 लाख रुपये अशी ती मदत जे शासनामार्फत दिली. आजपर्यंत ते ऑफलाईन मध्ये आपण तालुका कृषी अधिकाऱ्यांच्याकडे तो अहवाल द्यावा लागत होता. सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या गावातून. आता शासनानं यामध्ये बराच वेळ जातो आणि त्या कुटुंबाला मदत मिळायला वेळ लागतो म्हणून आता ऑनलाईन पद्धत केली की डायरेक्ट तुम्ही जर आत्महत्या म्हणजे जर ऍक्सिडेंट झाला आणि तो शेतकरी मयत झाला तर तुम्ही ऑनलाईन तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला शासन ती 1-2 महिन्यात मदत देतं. हे झालं शेतकरी जे काय कृषी विभागाची योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात. तर आता तिसरी योजना जी कृषी विभागाची आहे ते पीक स्पर्धा आहे. पीक स्पर्धा महत्वाची 2 हंगामामध्ये पीक स्पर्धा घेतली जाते. आता चालू खरीप हंगाम आहे. त्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि तुमचे भुईमूग, उडीद वगैरे असे मूग वगैरे यांची स्पर्धा घेतली जाते. तर ह्यामध्ये तालुका स्तरामध्ये तालुका कृषी कार्यालयामध्ये त्याचा अर्ज करावा लागतो आणि ते तालुकाची कमिटी असते त्यामध्ये ते स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या तालुक्यातनं ते अधिकारी येऊन तपासणी करून त्यामध्ये जर तुमचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला
तर 5-3-2 अशी रक्कम मिळते. जर तुमच्या जिल्ह्याला मिळाला तर 10-7-3 असे मिळते. आणि जर राज्य लेवलला तुम्हाला जर उच्चांकी उत्पन्न आलं तर तिची 50,000 रुपये सुद्धा तुम्हाला त्या सोयाबीन मध्ये किंवा उडीद किंवा भुईमुग मध्ये तुम्हाला अंतर्जात सन्मान हा मुख्यमंत्री, राज्यपाल, आयुक्त साहेब यांच्या हस्ते तो होत असतो. हे झालं पीक स्पर्धा खरीप. आणि रब्बीमध्ये सुद्धा, रब्बीमध्ये प्रामुख्यानं आपल्याकडं गहू आणि हरभरा हे आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. तिची स्पर्धा असते आणि त्याचंही असंच सगळे मूल्यांकन वगैरे आहेत. आणि अशीच म्हणजे त्यांना सुद्धा तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि डायरेक्ट राज्यस्तरीय अशी ती स्पर्धा असते. त्यांचा जो राज्यात जे तालुक्यात आले की तालुका कृषी अधिकारी त्यांचा 1 जुलैला आपला कृषी दिन असतो वसंतराव नाईकांच्या जयंतीनिमित्त, त्या तालुक्यात तो सत्कार होतो. जिल्ह्यात आलेला तो जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तो तिथं सत्कार होतो. आणि जे राज्यात शेतकरी येतात उच्चांकी उत्पन्न घेऊन त्यांचा मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या हस्ते तो सत्कार होत असतो. हे झालं. आणि जे नाविन्यपूर्ण शेतकरी आपापल्या शेतामध्ये प्रयोग करत असतात तर त्या शेतकऱ्यांना जो शासनाचे 8 पुरस्कार आहे. प्रामुख्यानं 1 नंबरचा पुरस्कार हा कृषीरत्न पुरस्कार म्हणून दिला जातो. तो हा राज्यातून एकच असतो. ज्या शेतकऱ्यांनी गेले 20-25 वर्ष शेतीमध्ये जे काही वेगळे प्रयोग केलेत, उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढले, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस केले, आणि महत्वाचं म्हणजे 100-200-500 लोकांना, ज्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिलाय, त्या लोकांना तो पुरस्कार एकच असतो. त्यानंतर कृषीभूषण पुरस्कार असतो. कृषीभूषण पुरस्काराला पात्रता तुम्हाला शेतनिष्ठ पुरस्कार हा प्रथम पुरस्कार असतो. तो तुम्हाला कुठलाही राज्य शासनाचा किंवा असा शेतीनिष्ठ पुरस्कार तुम्हाला जर मिळाला असेल तरच तुम्हाला कृषीभूषण पुरस्कारामध्ये भाग घेता येतो. आणि तोही आता शासनाने पूर्वी 11,000, 30,000 अशा नाममात्र 50,000पर्यंत पुरस्काराच्या रकमा होत्या. पण ह्या वेगवेगळ्या आता म्हणजे शासनाने स्पर्धा पाहता शासनाने आता ती रक्कम चौपट केली आहे. जवळजवळ आता कृषीभूषणला तुम्ही 2 लाख रुपये केल्या, कृषी रत्नाला 1 लाख रुपये, अशा वेगवेगळ्या स्पर्धेवाईज त्यांनी रकमा चौपट केल्यात. आणि महत्वाचं म्हणजे जे शेतकरी फळबाग लावतात मोठ्या प्रमाणात, आपल्या पूर्व भागामध्ये केळी असते, द्राक्ष असतात, पेरूच्या बागा असतात, तर त्यांना एक कॅटेगरी केली तुम्ही उद्यान पंडित. ते उद्यान पंडित ज्यांची बागायत जमीन म्हणजे बागा आहेत अशा लोकांना तो दिला जातो. आणि आता नवीनच एक शासनानं जे आपले BSc ऍग्री झालेली मुलं ज्यांच्या नावावर समजा वडिलांच्या जरी नावावर जमीन असेल आणि तो मुलगा होतकरू असेल आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असेल तर तिची स्पर्धा ठेवले, त्यालाही युवा शेतकरी पुरस्कार दिला जातो. फक्त तिची एक अट आहे, कमीत कमी वय त्याचं 40च्या पुढे त्यांना त्या स्पर्धेत भाग घेता येत नाही. आणि महत्वाचं आपल्याला आता शेतकरी पुरुषांच्या बरोबर महिलांचाही फार मोठा शेतीमध्ये वाटा आहे. त्यामुळं महिलांच्यासाठी सुद्धा शासनानं जिजामाता कृषीभूषण हा पुरस्कार ठेवलेला आहे. त्यात महिला भाग घेऊ शकतात. आणि हे सर्व करताना शासनाचे अधिकारी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रचार प्रसिद्धीची ह्याच्यामुळे लोकांना वेगवेगळ्या माहिती किंवा ज्या काही योजना असतात ते शेतकऱ्यांना पोहोचवतात. त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने सेवारत्न पुरस्कार असं ठेवलेले आहेत. असे वेगवेगळ्या माध्यमातून हे 7-8 पुरस्कार ठेवलेले आहेत. आणि ह्याचं वितरण 1 जुलैला मुख्यमंत्री, राज्यपालांच्या हस्ते होत असतं. हे सगळं कृषीचं काम करत असताना मी वेगवेगळ्या शेतकरी सल्लागार समिती एक तालुका लेवलला असते. शासनाच्या ज्या काही योजना जिल्ह्याहून, विभागाहून, मंत्रालयातून येतात तर तालुक्यातील भौगोलिक स्थिती पाहता तर कोणते शेतकऱ्यांना कोणती मदत केली पाहिजे त्यासाठी एक आत्मा कमिटी म्हणून जी असते ती एक सेपरेट विभाग आहे. त्या विभागाचं प्रचार प्रसिद्धी आणि शेतकऱ्यांना माहिती देणं, तर त्या तालुका शेतकरी सल्लागार समितीचं गेले मी 15 वर्ष सदस्य म्हणून काम करतोय. जिल्ह्यालाही मी काम केलेलं आहे. आणि तसंच आता तीच बॉडी 1-2 शेतकरी कलेक्टर ऑफिसला त्याची मंजुरी घ्यायला लागते. त्या समिती सुद्धा मी काम केलेलं आहे. हे सर्व कृषीमध्ये काम करत असताना माझं हे सामाजिक कार्य पाहता मला गावात आमची एक महाराष्ट्रात 1 नंबरची अंकुल विकास सोसायटी आहे, ज्याचा टर्नओव्हर जवळजवळ 200 कोटीच्या जवळ आहे आणि 6 विभाग आहेत. आज सोसायटी म्हटलं की फक्त पीक कर्ज वाटप आणि वसुली आहे. तर आमच्या पेट्रोल पंप आहे, खत आहे, औषध आहे. विशेष म्हणजे आम्ही आता जेनरिक मेडिकल चालू केलंय. तर त्या संस्थेत मला चेअरमन म्हणून 6-7 वर्ष
काम करायची संधी मिळाली आणि तिथेही सुद्धा बाजार वगैरे असं आम्ही आता डेव्हलप केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना मी सामाजिक कार्यामध्ये मला प्रचंड आवड आहे. सामाजिक व्यसनमुक्ती असेल, व्यसनमुक्तीचं कार्य करणे किंवा वेगवेगळ्या ह्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या, तर त्या लोकांना जाऊन भेटण्यात आत्महत्या जर झाली तर मी पेपरमध्ये सुद्धा वाचून कुठल्या गावात झाल्या त्या लोकांना कॉन्टॅक्ट करणे आणि जेवढी जास्त मदत कशी सामान्य लोकांना करते हे करत असताना जे आपले इतर दुर्बल घटक आहेत, अनुजाती जमाती वगैरे, त्यात सुद्धा मी ग्रामपंचायतीमध्ये त्या विभागावर घरकुल योजना असतील, वेगवेगळ्या योजना सुद्धा मी लोकांना द्यायचं काम केलेलं आहे. ओके आणि सर, सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न आहे, तुम्ही एवढ्या शेतीसाठी काम करता, विविध संस्थांवर काम करताय, मग तुम्ही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्यासाठी थेट संपर्क कशा पद्धतीने ठेवताय? माझा थेट संपर्क साहेब असा आहे, माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ते व्हॉट्सअप ग्रुप वरून समजतं आणि जे काय पेपरच्या माध्यमातून आणि हे माझं हे कार्य बघून बऱ्याच लोकांना तिची प्रचार प्रसी आपल्या वृत्तपत्रामध्ये ती बऱ्याच बातम्या येतात की आज जिल्ह्यामध्ये आत्महत्या समिती झाली आणि हे सदस्य उपस्थित होते. त्यामुळे शेतकरी सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करून मी शक्यतो माझा कायम आढावा असतो, वेगवेगळे न्यूज वगैरे किंवा आपले ग्रीन एपीएम असेल हे ते वेगवेगळं आपलं तुम्ही सगळे विषय मांडत असता, त्या विषय मांडतून मग ती माहिती कळल्यानंतर मी त्या माध्यमातून मी कॉन्टॅक्ट साधत असतो. साहेब, तुम्ही आता एवढ्या सामाजिक कामं करत आहात, तुमची शेती किती आहे? तुमच्या शेतामध्ये सध्या कोणकोणती पिके आहेत? साहेब, माझी शेती 8 एकर शेती आहे. 8 एकर शेतीमध्ये मी प्रामुख्यानं वेगवेगळे हंगामामध्ये पिकं घेत असतो. माझ्याकडं आता रब्बीमध्ये गहू होता, हरभरा होता, आता ऊस आहे आणि भविष्यात आता पुढील खरीपात मी सोयाबीन करतो. आणि हे करत असताना आता शासनानं जे आमिर खान पाणी फाउंडेशन केले, परवा मी एक प्रशिक्षण करून आलोय, तर ते लोकांनी गट शेती कशी करावी, लोकांनी एकत्र येऊन जर बियाणं खरेदी केलं, औषधं खरेदी केली आणि जर अधिकारी एकत्र बोलून मार्गदर्शन केलं तर स्वतःचाही फायदा होऊन आपल्या गटाचा कसा फायदा होईल याचंही मी लक्ष देऊन करून आता भविष्यात ते पाणी फाउंडेशन पण सोयाबीनची मी लागण खरीप मध्ये करणार आहे. केळी असते प्रामुख्यानं, पण आमचं औदुंबरमध्ये जरा 1-2-3 महापूर आल्यापासून आमचं नुकसान झालं. वेगवेगळ्या हंगामानुसार वेगवेगळी पिकं माझ्या शेतामध्ये असतात. आता ही सर्व पिकं करत असताना कृषी विभागाचं तुम्हाला सहकार्य कशा पद्धतीने राहतं? कृषी विभागाचं तर महत्वाचं हे सगळं कृषी विभागाचं जे कार्य आहे ते माती वेगवेगळे मी प्रयोग करत असतो, त्यामुळं मला प्रत्येक समितीवरती घेतात आणि महत्वाचं काही योजना आल्या तर माझ्याशी ते कॉन्टॅक्ट करतात. त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय. तर गेल्या वर्षीच माझा सोयाबीन मध्ये एकरी 21 क्विंटल काढून जिल्ह्यात माझा प्रथम क्रमांक आला. त्यांनी माझा गेल्या वर्षी सत्कारही केला. तर कृषी विभाग असेल साहेब, विद्यापीठ महत्वाचं, कृषी विभाग, विद्यापीठ, जिल्हा परिषद हे सगळे जे शासकीय यंत्रणा आहे किंवा आपल्या प्रत्येक गावात एक कृषी सहाय्यक असतो, आता त्याला सहाय्यक कृषी अधिकारी असं म्हणतात, तर तो अधिकारी येऊन आणि साहेब गेले 20 वर्ष आमचे कृषी विज्ञान मंडळ आहे. आम्ही एक 8-10 लोक जर गुरुवारी एकत्र बसतो वेगवेगळ्या आणि तिथं शेतीवरती चर्चा करतो. त्यामुळे सारखा संपर्क या सर्व लोकांचा कृषी अधिकाऱ्यांना ते आता खरीप हंगाम असेल तर ते अधिकारी येऊन आमच्याला जाग्यावर बांधावरती ते मार्गदर्शन करत असतात. ओके, आता कृषी विज्ञान मंडळ आहे आपण म्हणालात, कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कार्य केलं जातं, कसं काम दिलं जातं किंवा कशी माहिती दिली जाते? कृषी विज्ञान मंडळातून साहेब आम्ही काय केले, 2005 साली एक संकल्पना आली, गाव तिथे एक कृषी विज्ञान मंडळ, तर ते आम्हाला त्यावेळी एक त्यांनी एक तिजोरी, काही पुस्तकं, गट स्थापन वगैरे त्यांच्या माध्यमातूनच आलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही काय करतो, प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता आमची मीटिंग असते आणि आमच्या गावातील जे काही प्रगतशील शेतकरी आहे आम्ही एकत्र बसतो आणि मग त्या 8 दिवसामध्ये कोण कृषी विभागाला, कोण जिल्हा परिषद, कोण विद्यापीठ किंवा शेती निगडात एखादी चांगली शेती कोणीतरी पाहायला गेलेलं असतं, तर वेगवेगळ्या जे आमचे सभासद आहेत ते एकत्र विषय होऊन आमची तिथं चर्चा होती आणि एखाद्या जर विषय जर कुणाला समजला नसेल तर आम्ही त्यांना सांगतो पुढच्या वेळी आपण तालुका कृषी अधिकाऱ्यांना किंवा जे तज्ज्ञ विद्यापीठाचे आहेत, तिथे कृषी संशोधन केंद्र महात्मा फुलेचं विद्यापीठाचं इथं डिग्रजला आहे, तिथं ते राठोड साहेब म्हणून आहेत, माळी साहेब, वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना जर एक फोन केला तर ते जागा बांधावं म्हटलं तर बांधावं, मिटिंगला म्हटलं तर मिटिंग, त्यांची प्रचार प्रसिद्धी हेच काम करतं. आपल्या शेजारी जिथं सोयाबीनचं संशोधन केंद्र म्हणजे
सोयाबीनच्या वेगवेगळ्या व्हरायटी तिथं संशोधन केलं जातं. साहेब आता विषय निघाला म्हणून सांगतो, गेले 15 वर्ष झालं महाराष्ट्रात, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात होतं, पण ते तांबिरामुळे काही प्रमाण कमी झालं. आणि त्यानंतर इथं विद्यापीठानं तांबिरा विरहित असे वेगवेगळे वाण काढले. मग केडीएस 726, फुले संगम असतील किंवा दुर्वा असेल किंवा केडीएस ते 753. तर हे वाण आम्ही त्यांच्याशी बाबा शेतकऱ्यांनी सांगितलं साहेब की आम्हाला अशी अशी व्हरायटी पाहिजे, कमी दिवसात पाहिजे उत्पन्न. पण काय होतं, बरोबर आपण खरीप मध्ये जे 7 जूनला सोयाबीन टोकलं की हे अवकाळी वातावरणाच्या बदलामुळे आपल्याकडे बरोबर सोयाबीन काढताना तिथं पाऊस येतो. नाहीतर आम्ही गेले ह्या ज्या काय विद्यापीठानं संशोधन केलेल्या आम्हाला ट्रायल प्लॉट देत होते ते, आणि त्या माध्यमातून आम्ही विदर्भ मराठवाड्यात एक किलो 100 रुपये किलो प्रमाणे गेले 10 वर्ष आम्ही सोयाबीनचे नवीन नवीन वाण तिकडे म्हणजे त्यांना वेगवेगळ्या विदर्भ मराठवाड्यातल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी आमच्या घरून येऊन नेलेत. त्याची आता कालच आपल्या जे महाबीज मंडळ आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याचा परवा 50वा वर्धापन दिन झाला. तर तिने एक कार्यक्रम घेतला होता. आम्हाला तिने बोलवून जे महाबीजचं कसं काम चालतं. पूर्वी साहेब आपल्याकडे महाबीजचे इथं सभासद सुद्धा आहेत, पण ह्या भौगोलिक ही सगळी नैसर्गिक परिस्थिती पाहता आपल्याकडे आता बीज उत्पादन व्हायला अडचण व्हायला लागली. तर त्यामुळे ना महाबीजचं बियाणं जे आता होतं, आता महत्वाचं आज ज्यादा करून विदर्भ मराठवाड्यातलंच बियाणं आपल्याकडे येतं. आपली लोक वेगवेगळी गहू, हरभरा आणि सोयाबीनचं हितनं वाण म्हणजे वेगवेगळे बियाणं तयार करून महाबीजला देत होते. तर तोही कार्यक्रम म्हणजे हे महाबीज असेल, कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, जिल्हा परिषद, ह्या सर्व विभागाशी गेली 20 वर्षे मी संलग्न असल्यामुळं तर ह्या ज्या काही योजना लोकांना न्यायचं दाखवायचं, आम्ही ह्याच्याबरोबर वेगवेगळे व्हिजिट सुद्धा असतात. आता आपल्या देशामध्ये जे ICR आहे, राष्ट्रीय कृषी अनुसंधान, जी तर कृषी मंत्रालय, त्यांच्या जे काही कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्याला एक आहे. जसं आपल्या इथं कांचनपूरला आहे, तर तिथं सुद्धा तिथले सुद्धा जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनाही सुद्धा फोन केलं तर ते डायरेक्ट येऊन आपल्या शेतीमध्ये ते मार्गदर्शन करत असतात. साहेब, आपण मग सेंद्रिय शेतीकडे कसा पाहता? सध्याचा कल बघितला तर बरेच शेतकरी सेंद्रिय शेती पण करतायत. तुम्ही काय सेंद्रिय शेतीमध्ये प्रयोग केलाय का? होय साहेब, आता महत्वाचं म्हणजे आज सेंद्रिय शेती असेल तरच आपली आता भविष्यातली शेती टिकणार आहे. साहेब, मी गेली सेंद्रिय शेती पूर्ण असं मी म्हणणार नाही, पण मी सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती असं दोन्ही संगम करून मी माझी शेती करतोय. आज जर उत्पन्न वाढवायचं असेल तर जैविक शेती असेल, सेंद्रिय शेती ही आता काळाची गरज आहे. तर सेंद्रिय शेती मी माझं असं असतं की आता उन्हाळ्यामध्ये आम्ही नांगर झाली तर आम्ही त्यामध्ये शेणखत टाकतो. शेणखत नंतर बकरी बसवतो. जेवढा साहेब सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीतनं वाढला तरच 1% पर्यंत गेला. कर्ब जेवढा वाढत तेवढं उत्पादन ज्यादा आपलं वाढतंय. आणि रासायनिक खताचे आता दर अमाप झालेत. आणि खरंच सांगतो साहेब, ह्या रासायनिक खतामुळे आपल्या शेती प्रचंड खराब व्हायला लागलेत. आज डिग्रज सारखे असेल, आमच्या भिलवडीत परवा एक 500 एकरावरती प्रोजेक्ट झाला, सच्छिद्र पाईपाचा झाला. म्हणजे ह्या पाण्यानं रासायनिक भरमसाठ वापरामुळे शेती बाद व्हायला लागली. तर मी शेतीमध्ये साहेब माझं सेंद्रिय शेतीचा मी फार मोठा ताग द्यायची असेल ते गाडतो. तुमचे शेणखत टाकतो. आणि महत्वाचं बीज प्रक्रिया असेल, उगवण क्षमता तपासणी असेल, रायझोबियम सारखी असेल, तुमचं ट्रायकोडर्मा सारखी बीज प्रक्रिया करून जेणेकरून पुढं मग त्याला कीड येऊ नये. आणि हे करत असताना आम्ही जीवामृत साहेब करतो. जीवामृत, दशपर्णी याचा वापर सेंद्रिय शेतीचा पण प्रचंड आम्ही आता वापर करायचा. आता परवाच आम्ही जे पाणी फाउंडेशनचं ते 1 दिवसीय कनेरी मठावर प्रशिक्षण झालं, त्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं, आता भविष्यात तुम्हाला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. आणि जर तुम्ही सेंद्रिय शेती करा तर तुमच्या पुढच्या पिढीला तुमची जमीन शाबूत राहील. अन्यथा जमीन खराब होईल, अन्यथा मिळणार नाही. बरोबर. पाटील साहेब, आता मग तुम्ही सेंद्रिय शेती करत असताना आता तुम्ही जर आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल घेऊया, केळी पीक जर करणार असाल आपण किंवा तुम्ही बऱ्याच दिवसापासून करताय तर त्याची सुरुवात पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घेताय?
कसं आहे साहेब, केळी आता वेगवेगळ्या 2-3 हंगाम मध्ये पण आता लोक लावायला लागले. महत्वाचा हंगाम हा खरीप जून मध्ये. कसं आहे साहेब, पूर्वी जे आपले ऋतुमान ठरलेत हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याला काय तर विज्ञान आहे, पण लोकांना काय झालंय आता लँड जमिनीचं क्षेत्र कमी झालंय आणि या महागाई खर्चामुळे परवडणं, त्यामुळे लोक ऊस कधीही लावायला लागली, केळी कधीही लावायली. समज केळी करायचं असेल तर मी ऊस गेल्यानंतर मी रानाची चांगली मशागत करून घेतो. त्यात एकरी 5 टेलर शेणखत टाकतो. जर बकरी जर आल्या तर बकरी सुद्धा त्यामध्ये बसवतो आणि बसवल्यानंतर जूनच्या साधारण आता केळीचे रोप वेगवेगळ्या कंपनीची मिळते. तर मशागत केल्यानंतर आम्ही काय करतो, सऱ्या वगैरे पाडून घेतल्यानंतर तर बेसल डोस तुमचं DAP वगैरे टाकतो आणि 6x5 वरती एकरी 1450 रोपं आपली त्यामध्ये बसतात. 6x5 वरती आम्ही केळीची लागण करतो आणि लागण केल्यानंतर त्याला सुरुवातील 1 महिन्यामध्येच एक 8 दिवसात झाल्या रोपं सेट व्हायसाठी आम्ही आळवणी सोडतो. कशाची आळवणी घेता? आम्ही काय करतो, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि 19-19 ही सुरुवातीला ही आळवणी घेतो आणि आळवणी झाल्यानंतर 1-1.5 महिन्यात झाल्यानंतर थोडा नत्राचा डोस देतो आणि त्यानंतर मग NPK वगैरे असं देतो आणि साधारण गर्भधारणा वगैरे 6 महिन्याच्या आसपास होते तर तिथे त्यावेळी चांगला भरणी करून घेतो. पॉवर टेलरच्या साहाय्यानं भरणी करून घेतो आणि केळीमध्ये बंची टॉप म्हणजे आपण त्याला पर्णगुच्छ येतो ना, तर तो रोग एक मोठ्या प्रमाणात आहे. तर ती रोपं एक 4 महिन्यात 3 महिन्यात जर कुठं झाड वगैरे दिसला तर ते पाक झाड उपडून तिथं नष्टच करावं लागतं. नंतर तो व्हायरस इतर ठिकाणी पसरला तर त्याला घड येतो, पण एकदम लहान एकदम घड येतो, त्यामुळे ते आपलं नुकसान होतं. त्यामुळं वेगवेगळे करपा एक केळीमध्ये मोठ्या प्रमाणात येतो. तर करपासाठी आम्ही बुरशीनाशक M45 वगैरे असेल तर ही फवारणी करत असतो. केळीमध्ये तुम्हाला सांगितलं जे पर्णगुच्छ येतं तो आणि करपा ह्या दोन्हींना जर आपण सांभाळलं तर साधारण चांगली जर तुम्ही केळी ड्रीप वगैरे असेल, मी ड्रीप वरती केळी केली होती, साधारण उच्चांकी उत्पन्न तर एक 40 टनापर्यंत ते उत्पन्न येऊ शकतं. माझ्या 20 गुंठ्यामध्ये मी केळी केली होती. मला काय 20 म्हणजे 1 टन वगैरे आलं नाही, पण मी 16 टनापर्यंत गेलो आणि त्या वर्षी मी ड्रीप सगळं खतं वगैरे ड्रीपद्वारे केली. माझं एक्सपोर्ट म्हणून जे करून त्यावेळी 7-8 रुपये दर होता, मला जवळजवळ 14 रुपये दर प्रमाणे मी एक्सपोर्ट सुद्धा केळी केली होती. साधारणतः साहेब केळी लावल्यानंतर किती दिवसामध्ये केळीचा पहिला बहार येतो तोडणीसाठी? जर तुम्ही ड्रीप वगैरे केलं तर साधारण 8-9 महिन्यात सुद्धा येऊ शकतं. पण तुमचं जर खताचं व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल किंवा तुम्ही कीड रोग व्यवस्थापन नाही केलं आणि जर तुमची समजा रोपं हाय टेम्परेचर मध्ये तुम्ही जर लावली तर रोपं कमी जास्त झाली तर ते पुढं मागं होऊ शकतं. पण जर तुम्ही योग्य ॲटोमायझेशन वगैरे केलं तर 10-11 महिन्यात म्हणजे तुमची कटिंगला सुद्धा बाग येऊ शकते. बरं साहेब, सगळ्यात महत्वाचं म्हणजे केळी लावल्यानंतर कोणतंही पीक घ्या, तण जास्त येतं. या तणासाठी तुम्ही कशाचा वापर करताय? तण स्वतः स्थानिक मजूर लावून काढताय, काय तुम्ही तणाचं नियोजन असतं? साहेब कसं आहे, केळी ही तिची पानं वगैरे अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे सुरुवातीला आम्ही आहे ना एक 2-3 महिन्यापर्यंत केळीची जे 3-4 फुटापर्यंत 3-3.5 फुटापर्यंत जोपर्यंत केळी उंच येत नाही तोपर्यंत मजुरांच्या साह्यानंच भरतो. पण आम्ही काय करतो, आपल्याला मार्केटमध्ये एक गोल औषध म्हणून मिळतं ऑक्झोक्लोरोपिन, ते केळीला न लागता जर तुम्ही पाणी देऊन जर खाली व्यवस्थित मारलं तर ती एक लेअर तयार करतं आणि 1 महिना ते तणच येत नाही. फक्त आपण दक्षता घ्यायची जेणेकरून त्या पानावर ते पगड त्याचा विजा होऊ नये म्हणून. आणि तणाचा जर तुम्हाला बंदोबस्त करायचा असेल, तुमचं जे काही लगाळा वगैरे, तुम्ही महत्वाचं त्याचं पूर्व मशागतीमध्ये 2दा नांगरणी, कुळवणी वगैरे सगळे ते तुम्हाला पूर्व मशागतीमध्येच त्याचं 50-60% तुम्हाला कंट्रोल करावं लागतं. आता आपल्याकडे जी शेती आहे साहेब, त्या शेतीमध्ये कोणत्याही पिकाला पाण्याचं नियोजन महत्वाचं असतं. केळीचं नियोजन कशा पद्धतीने, पाणी नियोजन कसं आहे केळीचं? केळीचं पाणी नियोजन जर पाट पाणी असेल तर साहेब केळी ही एक म्हणजे ड्रीप वरती 1 नंबर येते. दिवसातून तुम्ही 1-2 पाणी फारसं लागत नाही. तुमची जर काळी जमीन असेल 1-2 तास जरी तुम्ही चालवलं तर
ठीक आहे दिवसात, म्हणजे ज्यादा 4 तास 5 तास चालवायची काही गरज नाही. फक्त उष्णता गरम म्हणजे उन्हाळ्यात जर असलं तर तुम्हाला एक 3-4 तास वाढवावं लागतं. आणि जे पाट पाण्यानं देतात ते जी हलकी जमीन किंवा निचऱ्याची जमीन आहे त्यांना कमीत कमी 3ऱ्या ते 4थ्या दिवशी त्याला पाणी देणं आवश्यक आहे. कारण केळी जे ब्लॅक कॉटन सॉइल आहे आपली काळी, ती पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यांची 8-10 दिवस असते. त्यामुळे तिने एक 8-10 दिवसानं दिलं तर चालेल. पण ज्यांची हलकी आणि मुरमाड जमीन आहे त्यांना 4थ्या दिवशी केळीचं पाणी तुम्हाला दिलंच पाहिजे. बरोबर. साहेब, केळीवर कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो? केळीला सगळ्यात महत्वाचा, तुम्ही रोप चांगल्या नर्सरीतून किंवा कोणत्याही कंपनीची घ्या, ती डिसीज आणि म्हणजे व्हायरस फ्री असली पाहिजेत. जर तुम्ही कसली कोणत्याही नर्सरीत आणली त्यात जर व्हायरस असेल तर तुमची प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्यात तो बंची टोबा व्हायरस येऊन तुमच्या बागेचं नुकसान होऊ शकतं. आणि दुसरं बुरशीनाशक म्हणजे करपा, थंडीच्या दिवसात करप्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यामुळं तो एक रोग असतो. आणि तिसरा तुमचं खुमणी. तुम्ही जर जमिनीची मशागत व्यवस्थित केली नाही आणि जर तुमच्या शेतामध्ये आसपास जर झाडं वगैरे असतील आणि ते बरोबर ते कोश वगैरे त्याचे पतंग वगैरे उन्हाळ्यात पहिल्या पावसात ते बाहेर असतात, तुमच्या शेजारी जर झाडं असले तिथं कुठं जर हुमणी असेल तर ते हुमणीचा एक मोठा प्रादुर्भाव तुमच्या मुळेच खायला चालू करतात. मग त्यावेळी तुम्हाला मेटॅरायझम बिहेवियर सारखे आळवणे सोडणे किंवा कराटे सारखं सोडणे, तर त्याचं एक सुरुवातीला दक्षता घ्यायला लागते हुमणीची. त्यानंतर हे तुम्हाला सांगितलं बंची टॉप जे पर्णगुच्छ होतात आणि तिसरं करपा. आता सिगाटोका वगैरे ते वेगवेगळे रोग आहेत, पण थोडं ते आपण कीटकनाशक बुरशीनाशक कंट्रोल होऊ शकतात. पण महत्वाचे हुमणी जर असेल तर बाग जाऊ शकते, व्हायरसनं तुमची रोपं जाऊ शकतात. आणि महत्वाचा म्हणजे करपा जो मोठ्या प्रमाणात थंडीच्या दिवसात तो येतोच, तिथे तुम्हाला ते कंट्रोल करावं लागेल. लावल्यानंतर साहेब पिकं किती असतात, म्हणजे केळीची पिकं किती घेऊ शकतो आपण? प्रामुख्यानं आपण लागण आणि खोडवा हा घेतलाच पाहिजे. खोडवा तुम्हाला बोनस पीक म्हणून समजला जातो, कारण तुम्हाला जे लागण करताना रोपाचा खर्च, परत तुम्हाला लागणीची मशागत हे ते सगळं प्रचंड पहिल्यांदा तो खर्च वाढतो. खोडवा तुम्हाला फक्त तुम्ही त्याचं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आणि तुमची काही कीटकनाशक बुरशीनाशक एवढा वापर करावा लागतो. त्यामुळे खोडवा हा घेतलाच पाहिजे. कमीत कमी 2 पिकं. जर तुमची देशी केळी वगैरे असेल तर आमच्या भागात प्रचंड आता देशी केळी आहे. फक्त आता हे जे काही व्हायरस आणि हे वेगवेगळे हवामान वातावरणात वादळ येणे पडणे ह्यामुळं जरा लोक आता जरा केळीकडे थोडं कमी क्षेत्रावरती करायल्यात. आमच्याकडे देशी जर केळी असेल तर आपण 5 ते 10 सुद्धा पिकं घेऊ शकतो. पण G9 सारखी पिकं जी आपण ग्रँड 9 जी व्हरायटी आता मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट एक्सपोर्ट होते, ही कमीत कमी 2च पिकं घ्यावीत. बरोबर साहेब. केळी पिकाला साहेब जमीन कोणत्या पद्धतीची असावी? जमीन साहेब, केळी ही ज्या मुळ्या अतिशय संवेदनशील आणि नाजूक मुळ्या असतात, त्यांना ते खाली खोलपर्यंत जायला अतिशय भुसभुशीत मऊ. महत्वाची तुमची कसदार जमीन पाहिजे आणि त्याला निचरा होणारी. जर तुमच्या जमीन निचरा होत नसेल तर मी तर सांगतो केळी तुम्ही लावू नका. तुम्हाला केळी उत्पन्नही देणार नाही, केळी वाढणार नाही. त्याला निचरा असणारी उत्तम ज्या क्षेत्रामध्ये तुमचा सेंद्रिय कर्ब पाहिजे. आणि केळी करत असताना महत्वाचं म्हणजे तुम्ही वेगवेगळी 6x5 वेगवेगळं पिकाचे जे काय मोजमाप आहे त्यामुळे तुम्ही करा. 6x7 वेगवेगळे पॅटर्न असतील. पण जर तुम्हाला केळीचं पीक चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर जमिनीला महत्वाची निचरा असणारी ठिबक त्याला असणं आवश्यक आहे. आणि तिसरं फर्टिगेशन हे तुमच्या ड्रीप वरनं गेलं पाहिजे. हे जर तुमच्या 3 गोष्टी असतील तर तुम्हाला साधारण एकरी 30-40 टनापर्यंत याला काही अडचण नाही. त्या शेतकऱ्यांनी केळी करावी. ओके. तर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न साहेब, आपण शेती चांगल्या पद्धतीने करताय. आता आपण शेतीचं केळी व्यवस्थापनाचं सर्व माहिती दिली. आपण शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम करताय. हे सर्व करत असताना आपल्या शेतीला आणि या सामाजिक कार्याला वेळ कशा पद्धतीने देताय? साहेब, मी हे सर्व शेत करत असताना माझं प्रामुख्यानं सकाळी उठल्यापासून सकाळी शेतीमध्ये जातो सकाळी 7ला आणि कुठलंही काय असू दे 7 ते 2 वाजेपर्यंत
हम्म. कुठेही काय असू दे, शक्यतो 7 ते 2 पासून आपल्या शेतीतली कामं करायची. ज्या हम्म. दिवशी आपल्याला 2 नंतर आपण फ्री असतो, त्या 2 नंतर मग कुठं सामाजिक कार्य इतर काही करू शकतो. आता आधीमध्ये एखादं जर महत्वाचंच काम असेल तर एखादं दुसरं जावं लागतं. पण खरं शेतकऱ्यानं शेतीमध्ये उत्पन्न वाढवून जर आपल्या शेतीमध्ये रोज आपल्याला जाऊन आपली शेतीच गेल्यानं काम सांगते शेतात गेल्यानंतर. तर शेतकरी बंधूंनो, हे होते अंकलकोप येथील प्रगतशील शेतकरी रवी पाटील साहेब यांच्याकडून आपण शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना आहेत याची इत्यंभूत माहिती घेतली. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर मी त्यांचा मोबाईल क्रमांक सांगतो, 7588058037. आपणास काय विविध योजना जर माहिती घ्यायची असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.